जय हनुमान पंचमुखी हनुमान मंदिर हे पुरातन मंदिर आहे आणि पूर्वी पूर्ण हे दगडे होतं. भक्तांच्या आणि हनुमानाच्या कृपा आशीर्वादाने त्याचा दरवर्षी काहीतरी जीर्णोद्धार होतो आहे. पंचमुखी असल्यामुळे भक्तांना पावणारा हा हनुमान आहे. दरवर्षी भक्तांची संख्या वाढते आहे आणि त्याच्यावरची श्रद्धाही वाढते. आपलं नाव? मी रमेश पोद्दार. आज पहाटेपासून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे. काय काय विधी कार्यक्रम इथे काका सकाळी 4 वाजता पहाटे अभिषेक करण्यात आला मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर आपण आता 6 वाजता जन्मोत्सव साजरा करला आहे. साजरा झाल्यानंतर आपण इथे आरती झाल्यानंतर आपण आता गदापूजन हा विधी आपण पार पडलेला आहे. हनुमान चालीसा सामूहिक हनुमान चालीसा पठण इथे आपण करण्यात आलं आहे. यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आलेला आहे. संध्याकाळी 7 वाजता संगीतमय सुंदरकांड आहे आणि 9 वाजता संगीतमय भजन असा कार्यक्रम आपण ठेवण्यात आलेला आहे. हे मंदिर प्राचीन असून इथे आपण विषेवर मारुती म्हणतात ते विषेचे मारुती म्हणून हा प्राचीनमध्ये जाणला जात होते. आता एक मिनटं विषेवर मारुती म्हणून हा मानला जातो. त्यानंतर इथे भक्तांच्या अनेक नवस पूर्ण होतात आणि हा भगवंत इथे भगवंताचे नवस पूर्ण करतात म्हणून भक्तांची इथे गर्दी असते आपण पाहू शकतात. आणि हे पंचमुखी हनुमान मंदिर. माझं नाव विजय तिवारी. एका ताला सुद्धा हनुमान चालीसा म्हणायची. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी.